नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी फिश करी आणि फिश फ्राय. अशा प्रकारे करून बघा, अप्रतिम होते, भन्नाट होते. आणि माशांमध्ये तर खूप सारे विटॅमिन्स, प्रोटीन, ओमेगा 3 आणि मेमरीला वाढवण्याची सुद्धा क्षमता त्याच्यात आहे. आणि कॅन्सर कमी करण्यात पण मदत होते आणि ब्रेनसाठी तर याचा फार उपयोग होतो. तर आहारामध्ये सगळ्यांनी फिशचा समावेश जरूर करावा. तर बघा, आपली ग्रेव्ही किती सुंदर झालेली आहे, अप्रतिम झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा. सर्वप्रथम मी मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. हा राहू मासा आहे आणि याचे छोटे पीस मी घेतलेले आहे करीसाठी. सर्वप्रथम आपण हळद अर्धा चमच, चवीनुसार मीठ, माशाला आपण लावून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं माशाला. आता मी मिक्सरच्या भांड्यात एक कांदा घेतलेला आहे मोठा, खोबरं घेतलेलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 4 लाल मिरची घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. याचं आपण वाटण करून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे. आता मी कढईत 3 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण जे वाटण केलं आपण ते त्यात टाकणार आहोत आणि मीडियम गॅसवर चांगलं वाटण आता परतून घ्यायचं आहे. आता मी त्यात अर्धा चमच हळद, एक टेबलस्पून मी काळा मसाला टाकलेला आहे, 1 टेबलस्पून मिरची पावडर टाकलेली आहे, हाफ टेबलस्पून मी धने पावडर टाकलेली आहे आणि मसाला चांगला आपण आता परतून घेणार आहोत. थोडी कोथिंबीर टाकलेली आहे मी. मीडियम गॅसवर मसाला परतून घ्यायचा आहे. चाळतच राहायचं आहे, नाहीतर मसाला करपू शकतो आपला. आता कमी गॅस करून परत मसाला परतत राहायचा आहे. आता मी त्यात थोडं पाणी टाकणार आहे आणि 5 मिनटं परत मसाला आपण परतणार आहोत. मसाला आपला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. आता मी त्यात थोडं मीठ टाकलेलं आहे. मीठ अंदाजाने टाका. आपण फिशला सुद्धा मीठ लावलेलं आहे. बघा, आपल्या मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे. 5 मिनटं झालेले आहेत. परतून मला 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. आता आपण ग्रेव्हीसाठी पाणी टाकणार आहोत. अंदाजानुसार पाणी टाका ग्रेव्हीसाठी आणि ते बॉईल होऊ देणार आहोत पाणी. आता आपण फिश फ्राय करून घेणार आहोत. जे आपण तेल मीठ लावलेलं आहे ना, ते फिश आता अगदी 2-2 मिनटासाठी आपण फ्राय करून घेणार आहोत. 2 मिनिट एका साईडला आणि 2 मिनटं दुसरी साईडला. जास्त फ्राय करायचे नाहीत. याच्यामुळे आपली ग्रेव्हीला अधिक चव येते आणि मासेसुद्धा तुटत नाही. बघा, अशा प्रकारे थोडे चिपकतील तव्याला. तर अशा प्रकारे 2-2 मिनटासाठी उलटी-पलटी करून फ्राय करून घ्यायचे आहे. आणि आपली बघा, करीला आता उकळी आलेली आहे आणि आपण त्यात आता जे फिश फ्राय केले ते आपण टाकणार आहोत आणि 5 मिनटं मीडियम गॅसवर भाजीला मस्त शिजू देणार आहोत, जेणेकरून मासे मस्त शिजतील, आतमध्ये पण शिजून जातील आणि आपल्या ग्रेव्ही दाटसर होईल. आता मी कोथिंबीर टाकलेली आहे. कमी गॅस करून परत 5 मिनटं आपण आता भाजीला शिजू देणार आहोत. बघा, किती दाटसर आपली ग्रेव्ही झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेली आहे आपली ग्रेव्ही आपली झालेली आहे. बघा, आणि त्याला तरीसुद्धा किती मस्त आलेली आहे. फिश ग्रेव्ही आता झालेली आहे. आता आपण फ्राय करणार आहोत. आता फ्रायसाठी मी मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 1 टेबलस्पून मी आलं लसूण घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून, आणि अर्धा टेबलस्पून मी हळद घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा निंबू घेतलेला आहे आणि निंबू टाकून घेतलेला आहे. बघा, पिळून घेतलेला आहे. निंबूमुळे माशाला वास येत नाही. माशाला जो ओशाळ वास येतो तो चालला जातो, म्हणून निंबू टाकायचा आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याला आपण आता अर्धा तास तरी आपण त्या मिश्रणाला
रेस्टसाठी ठेवणार आहोत. अर्ध्या तासानंतर मी 1 चमच मसाला टाकलेला आहे. हा घरगुती मसाला आहे. आणि 1 चमच मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून मी धने पावडर टाकलेली आहे. आणि चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला चांगला कोट झाला पाहिजे आपल्या फिशला. आता मी प्लेटमध्ये 3 टेबलस्पून मी रवा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून मी तांदूळाची पिठी घेतलेली आहे. हाफ टेबलस्पून मी मिरची पावडर घेतलेली आहे. आणि थोडं अगदी मीठ घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत हाताने अशा प्रकारे. आता आपला फिश आहे ना, फिशला चांगलं कोट करून घेणार आहोत. प्रेस करून घ्यायचं आहे, दाबायचं आहे. आपल्याला जेवढे मासे फ्राय करायचे तेवढ्यांनाच आपण कोटिंग करून घेणार आहोत. अगदी 3-4 माशांना मी कोट करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे. आता दाबून घ्यायचं आहे. आता तवा गरम करून घेतलेला आहे, त्यात तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आपले मासे टाकलेले आहेत मी फ्रायसाठी. एका साईडून पलटी करायची, घाई करायची नाही. अगदी 5 मिनटं एका साईडला फ्राय होऊ द्यायचे, मग पलटी करायचे आहेत आपल्याला. जेणेकरून आता आपण दुसरी साईड होऊ देऊ. पलटी करून आता आपण दुसरी साईडसुद्धा 5 मिनटं आपण होऊ देणार आहोत अशा प्रकारे. थोडं तेल टाकलेलं आहे. बघा किती क्रिस्पी आपले मासे, बघा बघा किती क्रिस्पी झालेले आहेत, मस्त झालेले आहेत अगदी. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा. उलटी पलटी करून मस्त क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा आपले मासे पण फ्राय मस्त झालेले आहेत. आणि आपली ग्रेव्हीसुद्धा अप्रतिम झालेली आहे चवीला. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा. याला म्हणतात एका दगडात 2 पक्षी मारणे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.